विना परवाना जाहिरात फलक बोर्ड प्रसिद्ध करणाऱ्यांवर होणार फौजदारी गुन्हे व दंडात्मक कारवाई होणार। माननीय आयुक्तांचे आदेशाने सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती निहाय तात्पुरत्या स्वरूपात जाहिराती लावण्याकरता माननीय आयुक्त यांनी जागा निश्चित केल्या आहेत। प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये 15 ठिकाणी, प्रभाग समिती क्रमांक 2 मध्ये 12, प्रभाग समिती क्रमांक 3 मध्ये 15, प्रभाग समिती 4 मध्ये 11 ठिकाणी निश्चित केली आहेत। त्याबाबत जाहीर अहवाल करून माहिती प्रसिद्ध केली आहे। त्यानुसार प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्त यांच्या मार्फत तात्पुरत्या जाहिराती परवानगी कार्यवाही चालू आहे। डिजिटल फ्लेक्स छपाई करणारे तसेच शहरामध्ये विना परवानगी जाहिरातबाजी करून माननीय उच्च न्यायालय यांचे आदेशाचे अवमान करणे तसेच महाराष्ट्र जाहिरात अधिनियमाचे उल्लंघन करणे या बाबी निदर्शन येत असल्याने माननीय आयुक्त उपायुक्त निखिल जाधव यांनी सर्व संबंधित डिजिटल फ्लेक्स छपाई व्यवसायी यांची बैठक घेऊन त्यांना महाराष्ट्र जाहिरात अधिनियम 2022 व महाराष्ट्र उच्च न्यायालय जनहित याचिका 155/2011 ची माहिती दिली आहे। यापुढे विना परवाना जाहिरात लावता येणार नाही। तात्पुरती जाहिरात प्रतीसाठी सहाय्यक आयुक्त यांच्याकडे रीतसर अर्ज करून संबंधित पोलीस ठाण्यात जाहिरात मजकूर व जाहिरात प्रसिद्धीबाबत ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे। तसेच वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याची आहे। परवानगी दिलेल्या जाहिरातीवर जाहिरात प्रसिद्ध कालावधी, जाहिराती नाव, छपाई ठिकाण QR कोडद्वारे प्रसिद्ध करणे बंधनकारक असणार आहे। असा QR कोड नसल्यास जाहिरात बेकायदेशीर ठरवून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। अशा सूचना बैठकीत माननीय उपायुक्त निखिल जाधव यांनी दिल्या आहेत। मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके। अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।